Good morning to all. We will continue with unit number 3, plant pathology, that is citrus canker. Citrus canker हे लिंबूवरती सिट्रस नावाचे जे फ्रूट्स आहेत, लिंबू असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल, तर ह्या सिट्रस फ्रूटवरती जास्त करून हा डिसीजेस पडतो. ओके, मग ह्याला कॉमन इंग्लिश नेम आहे सिट्रस कॅन्कर. ओके, सो कॉझल ऑर्गॅनिझम कोण आहे, तर ह्याच्यामध्ये झॅन्थोमोनास सिट्राय किंवा ऑक्झोनोपोडियस. ओके, त्याचं काय आहे सायंटिफिक नेम आहे, झॅन्थोमोनास ऑक्झोनोपोडिस किंवा झॅन्थोमोनास सिट्राय, हे सिनोनिम्स आहेत त्याला. ओके, तर जे मोस्टली मगाशी म्हटलं की हे सिट्रस नावाचे जे फ्रूट्स आहेत, लिंबू आहे, संत्रा, मोसंबी, ह्याच्यावरती ग्रो करतो. तर हे महत्त्वाचं म्हणजे हे बॅक्टेरियामुळे होणारा डिसीजेस आहे. आत्तापर्यंत आपण बघितले की सगळे फंगसमुळे होणारे डिसीजेस बघितले. ओके, आत्ता हे जे सिट्रस कॅन्कर आहे ते बॅक्टेरियामुळे होणारं डिसीजेस आहे. ओके, झॅन्थोमोनास सिट्रा हे बॅक्टेरिया आहे. सो बॅक्टेरिया ग्रो अँड मल्टिप्लाय इन अ डिसीज प्लांट पार्ट. ओके, म्हणजे जेवढं काही फ्रूट्सवरती किंवा लीफवरती, मी नेक्स्ट फोटोग्राफमध्ये स्लाईडमध्ये दाखवेन ह्याचं फोटोग्राफ्स, की डिसीज झाल्यानंतर हा कुठल्या कलरचा दिसतो तो. सो सगळं एकदा डिसीज झाला की हा ओव्हरऑल फ्रूट किंवा सीड स्टेमवरती, लीफवरती, पार्टवरती काय करतो, स्प्रेड करतो. ऑल अबाव ग्राउंड पार्ट ऑफ द सिट्रस ट्री आर ससेप्टिबल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की रूटला वगैरे इन्फेक्शन करत नाही, की स्टेम अबाव ग्राउंड पार्ट म्हणजे स्टेम असेल, तुमचं लीव्ज असतील, ओके, फ्रूट्स असतील, ह्याच्यावरती काय करतो, मोस्टली हा अटॅक करतो. जसं की डॅम्पिंग ऑफ डिसीज हा मोस्टली काय करतो, हा रूटला इन्फेक्ट करतो. तसं सिट्रस कॅन्कर हे अबाव ग्राउंड पार्टवरती काय करतो, इन्फेक्शन करतो. सो सिट्रस कॅन्कर कॉजेस प्री मॅच्युअर लीफ ऑर फ्रूट ड्रॉप. सगळ्यात महत्त्वाचं, सिट्रस कॅन्कर हा डिसीज झाला की लीफ मॅच्युअर व्हायच्या आधीच तो काय होते, गळून पडतात. कारण त्याच्यामधलं सगळं फोटोसिंथेटिक जे शुगर आहे ते सगळं शुगर बॅक्टेरिया खाऊन टाकतो. त्यामुळं ते पान वीक होतो. वीक झाल्यामुळं ते लीफ काय होतो, लीफ फॉल होतो प्री मॅच्युअर व्हायच्या आधीच. फ्रूटसुद्धा मॅच्युअर व्हायच्या आधीच ते काय होतात, गळून पडतात. सो ट्विंग्स डाय बॅक, छोटे छोटे जे फांदे आहेत ते सगळे असे म्हणजे त्याचं मान टाकल्यासारखं, ओके, डायबॅक होतो. जनरल डिक्लाइन किंवा ब्लेमिश्ड फ्रूट. ओके, तर त्यांच्या फ्रूटची प्रॉपर जी ग्रोथ आहे, ती ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट जी आहे ती होत नाही. ओके, ब्लिस्टर लाईक लेसन, म्हणजे असं ब्लिस्टर म्हणजे असं चकाकतो, म्हणजे असं पांढरा डॉट, पिवळा डॉट आपल्याला असं दिसतो त्याच्यावरती, त्यामुळे तो चमकतो. लेसन म्हणजे छोटासा असं डॉट, ओके, जखम झाल्यासारखी. सो ब्लिस्टर लाईक लेसन ऑन द लिव्ज फ्रूट्स स्टार्ट स्मॉल अँड एक्सपांड ऑन द डिसीज्ड प्रोग्रेस. म्हणजे छोटासा पहिल्यांदा आपल्याला तो स्पॉट पहिल्यांदा आपल्याला लीफ किंवा फ्रूटवरती दिसतो. जसं ते डिसीज वाढतो तसं तो लीफवरती, फ्रूटवरती एंटायरली काय करतो, तो कव्हर करतो. अशा पद्धतीनं फ्रूट आणि लीव्सवरती तो स्प्रेड होतो. ओके, सो दीज लेसन्स मे डार्कन टू टॅन ऑर ब्लॅक अँड डेव्हलप वॉटर सोक्ड मार्जिन विथ येलो हॉलो सराउंडिंग इट. ओके, म्हणजे हे ॲक्च्युअली कसं दिसतो, हा येलो हॉलो मार्जिन वगैरे हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. The center of lesion on the leaves as well as stem or twigs can appear raised. जिथं जसं म्हणजे अशा पद्धतीचं हे येलो जे डॉट आहे, अशा डॉट हे काय होतो, आपल्याला जसं जेवढं डिसीज स्प्रेड होतं तसं ते असं उठून म्हणजे असं फुगीर दिसतो. तेवढाच छोटासा लेसन जे आहे ते थोडासा असा फुगीर दिसतो. ओके, रेज्ड दिसतो. अँड कॉर्की ऑर स्कॅबी सराउंडेड बाय वॉटर सोक्ड मार्जिन. हे त्याचं सराउंडिंग जे मार्जिन आहे, असं जे राऊंड गोल टाईपचं जे मार्जिन, ते वॉटर सोक्ड तुम्हाला मार्जिन दिसतो, तेवढाच ते लेसनचा. ओके, मॅच्युअर लेसन्स ऑन ओल्डर सिम्टमॅटिक लीव्ज मे हॅव शॉर्ट होल लुक अँड दीज लेसन्स इव्हेंच्युअली डाय अँड फॉल आउट. ओके, नंतर ना ते लीव्ज काय होते, मरून जाते. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता, हे पहा, तर हे ब्राऊन पॅच आणि त्याच्या भोवती सराउंडिंग असं ब्लिस्टर आपल्याला चकाकी दिसतो. त्याच्या सराउंडिंग वॉटरी सोक्ड मार्जिन आपल्याला दिसतो अशा पद्धतीचं. सर हे काय आहे, सगळं इंटायरली पहिल्यांदा एक छोटासा स्पॉट अपेअर होतो, नंतर ते बॅक्टेरिया काय होतो, अख्खा लीफवरती स्प्रेड होतो. ओके, यू कॅन सी हिअर दिस इज द लेसन. ओके, त्याच्या भोवती हा येलो मार्जिन. ओके, कारण ते डिस्कलर होतो, क्लोरोफिल सगळं मरून जातो, ब्रेकडाऊन होतो, त्यामुळे तो येलोइश होतो या ठिकाणी. फ्रूटवरती सुद्धा तुम्ही बघू शकता, हे लिंबूच्या फ्रूटवरती सुद्धा अशा पद्धतीचे हे डॉट 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 आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचं काही लिंबूवरती आपल्याला असे डाग पडलेले दिसतात. ते काय आहे, विच इज नथिंग बट द सिट्रस कॅन्कर. ओके, सो बॅक्टेरियल डिसीजेस आहे, आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलं. इट इज वाईड स्प्रेड इन ऑल सिट्रस ग्रोईंग एरिया. इट इज वन ऑफ द सिरियस डिसीज अफेक्टिंग सिट्रस प्लांट इन इंडिया, चायना अँड जपान. Okay, so this disease was originated in China and now cause large scale destruction in citrus orchards. म्हणजे सिट्रसचं जेवढं काय फळबाग असेल त्याच्यावरती आता जगभर सगळीकडे पसरलेलं आहे.
आता ह्याचे सिम्पटम्स आपण थोडंफार सिम्पटम्स काही बघितले मागच्या स्लाईडमध्ये, तरी पण काही कवर करूया. सिट्रस द केंकर ऑकर ऑन अ लीव्ज, ट्विग्स, ब्रँचेस अँड फ्रूट्स, सगळ्या पार्टवरती, अबाग्राऊंड पार्टवरती हा डिसीज पडतो. ओके, सगळ्या पार्ट, लीव्जवरती, ट्विग्सवरती, ब्रँचेस आणि फ्रूटवरती. लेसन फर्स्ट अपियर ऑन द लीव्ज, पहिल्यांदा तुम्हाला पानावरती दिसायला लागतो. द स्पॉट फर्स्ट डेव्हलप ऑन द लोअर सरफेस ऑफ द लिप, सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा लोअर सरफेसला स्पॉट अपियर होतो, नंतरनं अप्पर सरफेसला. इन द बिगनिंग द लेसन विल बी स्मॉल अँड राऊंड अँड वॉटरी, छोटंसं सुरुवातीला हे आता हा छोटासा सुरुवात आहे, नंतर हे काय होतं, असं वॉटर मोठा वाढत जातो. ओके, द स्पॉट लेटर रेज्ड अँड बिकम येलोविश ब्राऊन. ओके, नंतर हा छोटासा मोठा होऊन असा येलोविश ब्राऊन कलरचा स्पॉट डेव्हलप होतो. ओके, तर आता डिसीज सायकल हा कशा पद्धतीनं लाईफ सायकल ह्याची कंप्लीट होती. बॅक्टेरिया एंटर द होस्ट बाय नॅचरल ओपनिंग द ओंड, म्हणजे जिथं जिथं तुमचं जखम झाला असेल झाडाला, तिथून एकतर इंटर करतो, नसेल तर प्लांटवरती जे स्टोमॅटा आहे त्या स्टोमॅटोमधून हे जे बॅक्टेरिया ह्या ठिकाणी बघता तुम्ही. ओके, दीज आर ऑल ओव्हर बॅक्टेरिया, त्या स्टोमॅटामधून हे काय करतो, इंटर करतो प्लांटमध्ये. ओके, हे फर्स्ट हे झालं, स्टार्ट होतो इन्फेक्शन होण्यासाठी. बॅक्टेरिया मल्टिप्लाय इन द इंटरसेल्युलर स्पेस ऑफ द कॉर्टिकल्स रिजन, जे कॉर्टेक्स सेल्स आहेत त्या कॉर्टेक्स सेल्समधले जे 2 सेल्समधलं जे गॅप आहे त्या गॅपमध्ये भरपूर जिथं जिथं गॅप आहे तिथं तो सगळं बॅक्टेरिया काय करतो, स्प्रेड करतो, पसरतो, मल्टिप्लाय होतो. ओके, द इन्फेक्शन इज फेवर्ड बाय मिल्ड टेम्परेचर अँड ह्युमिड वेदर, सगळ्यात महत्त्वाचं ह्युमिडिटी जास्त असेल आणि तापमान जर कमी असेल तर हे बॅक्टेरिया ग्रोथ होण्यासाठी, हे सिट्रस कॅन्कर म्हणजे जे डिसीज होण्यासाठी चांगलं फेवरेबल कंडिशन मिळतो. ओके, स्प्रेड होण्यासाठी. द बॅक्टेरिया कॅनॉट सर्वाईव्ह इन द सॉईल ऑर डेड प्लांट पार्ट, सपोज हे फक्त लिव्हिंग पार्टवरती सर्वाईव्ह करतो, डेड पार्ट असेल लिंबूचं वगैरे, फांदी वगैरे एखादं तुम्ही तोडून टाकलं आणि त्याच्यावरती बघितलं की त्याच्यावरती तुम्हाला स्प्रेड होताना दिसत नाही, तर ओनली विच इज ऑकर ऑन अ लिव्हिंग प्लांट. ओके, सो दस अटॅक्ड ओल्ड ट्विग्स आर द मेन सोर्स ऑफ द इनॉक्युलम, सगळ्यात महत्त्वाचं जे ओल्ड ट्विग्स आहे त्याच्यावरती पहिल्यांदा अटॅक करतो. द बॅक्टेरियम कॅन स्प्रेड बाय रेन स्प्लॅश मेकॅनिझम. ओके, म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहे रेन स्प्लॅश मेकॅनिझम टाईप, म्हणजे एका ठिकाणी जर सपोज हा बॅक्टेरिया इन्फेक्शन केला की दुसऱ्या ठिकाणी तो इमिडिएटली काय करतो, स्प्रेड करतो. ओके, म्हणजे रेन स्प्लॅश म्हणजे तुम्ही पावसाचं पाणी जसं टपक दिशी पडतो, ओके, आणि त्याचे काही ड्रॉप्स बाहेरच्या साईडला उडते, तसंच एका ठिकाणी जर इन्फेक्शन झाला तर वाऱ्याने काही बॅक्टेरिया उडून दुसऱ्या ठिकाणी जातात. ओके, आणि तिथून ते इन्फेक्शन करायला परत सुरुवात करतो. म्हणजे अशा पद्धतीनं अख्खा जे प्लांट आहे प्लांटवरती हा स्प्रेड करतो. सम लीफ इन्सेक्ट ऑल्सो रिपोर्टेड हेल्पिंग इन द सेकंडरी स्प्रेड ऑफ द डिसीज, म्हणजे ते लीफच्या इन्सेक्ट जे आहेत त्या लीफच्या इन्सेक्टच्या पायाला काही बॅक्टेरिया लागणार आणि ते बॅक्टेरिया दुसऱ्या झाडाच्या दुसऱ्या पार्टला व्हिजिट केले की ज्या पानावरती इन्फेक्शन झालेलं नाही, मग ते बॅक्टेरिया तिथं पण त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली की तिथंसुद्धा तो इन्फेक्ट करतो आणि अख्खं झाड काय करतो, पसरतो, किंवा एका झाडाच्या दुसऱ्या झाडाला पसरवतो. ट्रान्सफर ऑफ द पॅथोजन थ्रू इन्फेक्टेड नर्सरी स्टॉक इज व्हेरी कॉमन, म्हणजे तुम्ही डिसीज्ड झाड तुम्ही आणलं नर्सरीमधून, ओके, आणि त्याला ग्रो केलं की तिथून पण एक सोर्स आहे ग्रोथ होण्याचा. ओके, त्यामुळं नर्सरीतून झाड आणताना ते जे झाड आहे ते डिसीज फ्री पाहिजे. ओके, असं झाड पण आणलं पाहिजे. ओके, सो आता ह्याला कंट्रोल मेजर काय आहेत, कसं आपण कंट्रोल करू शकतो. सो कंप्लीट इलिमिनेशन ऑफ द कॅन्कर इज नॉट पॉसिबल इन मोस्ट ऑफ द केसेस, कारण प्रत्येक झाडावर एखाद्या झाडाला इन्फेक्शन केलं की प्रत्येक पान तोडायचं म्हणलं की पॉसिबल नाही आहे मोठ्या झाडाचं. ओके, त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं एखादं जरी झालं असेल 1-2 पानाला, तर ते पान आपण काय करू शकतो, कट करून तेवढंच फांदी वगैरे त्याला जाळून टाकायचं. बर्निंग ऑफ इन्फेक्टेड पार्ट किंवा पार्ट ऑफ द प्लांट्स इज डन टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ द डिसीज. हे फर्स्ट गोष्ट, एखादी फांदी वगैरे छोटीशी झालं असेल त्याला तोडून आपण त्याला जाळून टाकायचे, फर्स्ट आपण करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे यूज ऑफ डिसीज फ्री स्टॉक इन द बेस्ट मेथड टू कंट्रोल द डिसीज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नर्सरीतून आणताना डिसीज फ्री म्हणजे चांगलं हेल्दी प्लांट असेल तरच आणायचं. हे मेथडनं पण आपण कंट्रोल करू शकतो. यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटी कॅन बी डन. ओके, काही सिट्रस कॅन्करला रेजिस्टंट व्हरायटीसुद्धा आहेत, ते रेजिस्टंट व्हरायटी आपण कल्टिव्हेट केलं तरी चालतं आहे. ओके, त्यानंतरनं स्प्रेईंग द प्लांट विथ 1% बोर्डॉक्स मिक्सचर आर फाउंड टू बी इफेक्टिव्ह. बोर्डॉक्स मिक्सचर हे फंजीसाइड्स म्हणून काम करतो, केमिकल आहे बोर्डॉक्स मिक्सचर. ओके, तर काही झाडाचं जे स्टेम आहे त्याच्यावरती बोर्डॉक्स मिक्सचर लावतात बघा, फळबाग जिथं जिथं मोठमोठं लागवड आहे ज्या शेतामध्ये. ओके, तर हे बोर्डॉक्स मिक्सचर तुम्ही जर स्प्रे केलं, ओके, तर ह्याच्यामुळं सुद्धा काय होतं, फंगस कंट्रोलमध्ये राहतो. ओके,
त्यानंतर ना इन्फेक्टेड फॉलन कॅन्कर लिव्ज अँड फ्रूट्स आर कलेक्टेड अँड बर्न. ओके, म्हणजे जेवढे इन्फेक्टेड झालेले लिव्ज किंवा फ्रूट्स आहेत त्याला तुम्ही कलेक्ट करायचं आणि त्याला बर्न करायचं, हे कंट्रोल मेजर आहे. त्यानंतर प्रॉपर इरिगेशन अँड मॅन्युअर टू मेंटेन द हेल्थ ऑफ द प्लांट कॅन ऑल्सो बी रिड्यूस द रिस्क. म्हणजे जास्त जर सपोज सिट्रस कॅन्करचं जर इन्फेक्शन झालं झाडाला, जास्त त्याला स्प्रे करायचं नाही नायट्रोजनचं वगैरे, त्या झाडावरती पानावरती स्प्रे करायचं नाही. फोलियर्स फर्टिलायझर जे स्प्रेस आहेत ते कमी करायचं. जर तुम्ही ते परत त्याला नायट्रोजनचं डोस दिला, हेवी डोस झाड वाढवण्यासाठी म्हणून, तर ते बॅक्टेरियालासुद्धा नायट्रोजन मिळतं आणि बॅक्टेरियाची ग्रोथ काय होतो, काय होतं, फास्ट होतो. ओके. कंट्रोल ऑफ इन्सेक्ट युजिंग इन्सेक्टिसाइड और बायो कंट्रोल. ओके, बायो कंट्रोल म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे काय की काही झाडावरती इन्सेक्ट, ओके, लिंबू खाण्यासाठी काही इन्सेक्ट जर आले त्यांना पण आपण इन्सेक्टिसाइड यूज करायचं. कारण इन्सेक्टसुद्धा काय आहे, ते बॅक्टेरिया स्प्रे करण्यावर एक मीडियम आहे. त्याच्या पायाला एखादं बॅक्टेरिया लागलं तर ते दुसऱ्या फ्रेश लीव्जवरती परत त्याला हे केलं, ट्रान्सफर केलं ते, व्हिजिट केला तो लीफला, तर तिथंसुद्धा ते नवीन फ्रेश लीव्हला काय करतो, इन्फेक्ट करतो. किंवा नवीन फ्रेश झाडाला तर जर व्हिजिट केला ते इन्सेक्ट डिसीजवरचं फ्रेश झाडावरती, तिथंसुद्धा काय करतो, तो अशा पद्धतीनं तो स्प्रेड होण्याची चान्सेस आहे इन्सेक्ट थ्रू. म्हणून तो आपण काय करायचं, इन्सेक्टिसाइडसुद्धा त्याला स्प्रे करायचं, म्हणजे इन्सेक्टसुद्धा येऊन येते त्याच्या झाडाजवळ. स्ट्रिक्ट क्वारंटाईन रेग्युलेशन शुड बी फॉलो टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ पॅथोजन थ्रू फ्रूट्स अँड प्लांटलेट्स. ओके, त्याला चांगलं स्टँडर्ड मेथड रेग्युलर क्वारंटाईन त्याला तुम्ही केलं, ओके, तर प्रॉपर हे काय होतं, कंट्रोल आपण करू शकतो. ओके. काही अँटीबायोटिकसुद्धा आपण, कारण हे बॅक्टेरियामुळे आहे तर अँटीबायोटिकसुद्धा हे काय आहे, ते इफेक्टिव्ह मेजर्स आपण वापरून याला कंट्रोल करू शकतो. ओके. सो अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी सिट्रस कॅन्कर हा डिसीज आपण कव्हर केलेला आहे.